आता आपण वर्तुळ प्रकरणातून स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 7वा बघू. जर समकेंद्रीय वर्तुळांची त्रिज्या अनुक्रमे 5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर असेल तर मोठ्या वर्तुळाची जीवा आणि लहान वर्तुळाच्या स्पर्शिकेची लांबी काढा. येथे आपण पहिल्यांदा 2 वर्तुळे काढून घेणार आहे जी समकेंद्रीय वर्तुळे असतील. येथे आपण 2 समकेंद्रीय वर्तुळे काढून घेतलेली आहेत. यांचा O हा केंद्रबिंदू आहे आणि AB ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे व लहान वर्तुळाची स्पर्शिका आहे व ती लहान वर्तुळाला P बिंदूमध्ये स्पर्श करते. त्याचप्रमाणे येथे OP ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो OP ही AB ला लंब आहे. कारण प्रमेय 10.1 प्रमाणे त्रिज्या ही नेहमी स्पर्शिकेला लंब असते. म्हणून कोन OPA बरोबर 90 अंश. कोन OPA हा 90 अंश असल्यामुळे त्रिकोण OPA हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे जर काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू माहीत असतील तर आपण तिसरी बाजू पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो. त्रिकोण OAP मध्ये कोन OPA बरोबर 90 अंश आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार OA चा वर्ग बरोबर OP चा वर्ग अधिक AP चा वर्ग. OA म्हणजेच 5 चा वर्ग बरोबर OP आहे 3, 3 चा वर्ग अधिक AP चा वर्ग. 5 चा वर्ग 25 बरोबर 3 चा वर्ग 9 अधिक AP चा वर्ग. म्हणून AP चा वर्ग बरोबर 25 वजा 9. म्हणून AP चा वर्ग बरोबर 16. म्हणून AP बरोबर वर्गमुळात 16. म्हणून AP बरोबर 4 सेंटीमीटर. येथे AP ही 4 सेंटीमीटर आहे, पण आपल्याला पूर्ण स्पर्शिकेची लांबी काढायची आहे, म्हणजेच AB ची लांबी काढायची आहे. स्पर्शिकेची लांबी बरोबर 2 गुणिले AP. इथे AP आणि PB हे दोन्ही पण समान भाग आहे. कारण आपण आधी सिद्ध केल्याप्रमाणे वर्तुळ मध्यातून जीवेवर काढलेला लंब हा जीवेला दुभागतो. म्हणून याचे कारण आपण लिहू शकतो. कारण AP बरोबर PB. याचे कारण आहे वर्तुळ मध्यातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. इथे 2 गुणिले AP बरोबर 4 सेंटीमीटर. म्हणून AB ची लांबी आलेली आहे 8 सेंटीमीटर. आता आपण वर्तुळे प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 8वा पाहणार आहोत. ABCD हा चक्रीय चौकोन रचा व AB अधिक CD बरोबर AD अधिक BC असे सिद्ध करा.
येथे वर्तुळ व त्याच्या बाजूने चक्रीय चौकोन दिलेला आहे. AB, BC, CD व DA या चौकोन ABCDच्या बाजू आहेत व त्या वर्तुळाला अनुक्रमे P, Q, R आणि S बिंदूमध्ये स्पर्श करतात. आपल्याला 10.2 प्रमेयाप्रमाणे माहीत आहे की वर्तुळाच्या बाह्यबिंदूमधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका नेहमी समान लांबीच्या असतात. यावरून आपण असे लिहू शकतो की AP बरोबर AS. इथे A हा बाह्यबिंदू आहे, त्यामुळे AP बरोबर AS. त्याचप्रमाणे इथे B हा बाह्यबिंदू आहे, त्यामुळे BP बरोबर BQ. याला समीकरण 2. तसेच CR बरोबर CQ. व DR बरोबर DS. या चारही समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. समीकरण 1, 2, 3 व 4 यांची बेरीज करू. यांची बेरीज केली असता AP अधिक BP अधिक CR अधिक DR बरोबर AS अधिक BQ अधिक CQ अधिक DS. आता यावरून आपल्याला साध्य करण्यासाठी जी गोष्ट साध्य करायची आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या गोष्टी पुन्हा एकदा अरेंज करून घ्याव्या लागतील. AP अधिक BP केल्यानंतर आपल्याला AB मिळणार आहे. त्याचप्रमाणे CR अधिक DR केल्यानंतर आपल्याला CD मिळणार आहे. त्यामुळे ह्याच क्रमाने हे इथे लिहून घ्यायचे. AP अधिक BP अधिक CR अधिक DR. उजव्या बाजूला बघितलं तर AD अधिक BC हे आपल्याला साध्य करायचे आहे. AD हे साध्य होण्यासाठी आपल्याला AS अधिक DS करावं लागेल. त्यामुळे AS अधिक DS एकत्र लिहायचे आहे. तसेच BQ अधिक CQ. आता आपण यांची बेरीज करत गेल्यानंतर आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचू. AP अधिक BP केल्यावर आपल्याला AB मिळणार आहे अधिक CR व DR यांची बेरीज केल्यावर आपल्याला CD मिळणार आहे. तसेच AS अधिक DS केल्यावर आपल्याला AD मिळणार आहे व BQ आणि CQ केल्यानंतर आपल्याला BC मिळणार आहे. हे आपले साध्य आहे, त्यामुळे हे सिद्ध झाले. या गणितामध्ये पुन्हा एकदा मी सांगते आहे, हा जो आपण क्रम घेतलेला आहे इथे स्पर्शिकांचा, तो घेत असताना आपण निकालापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे क्रम घ्यावा हे आधीच निश्चित करून आपण त्याप्रमाणे स्पर्शिकांचा क्रम घेतला पाहिजे. मग आपण योग्य रीतीने सिद्धतेपर्यंत पोहोचू.